तुम्हाला जर सांगितलं की एक महिला तिच्या नवऱ्याला रोज ब्लॅकमेल करते, कारण काय, तुझे फोटो मी अश्लील फोटो मी व्हायरल करेन. एरवी मुलं पुरुष जे महिलांना धमक्या देतात, इथे एका पुरुषाला एक महिला, ती दुसरी तिसरी कोणी नाही, त्याची बायको रोज धमक्या देते. व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचतो आणि पोलिसांना सांगतो, साहेब माझी बायको मला रोज धमक्या देते की तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन. प्रकरण थोडं हटके आहे, वेगळं आहे, म्हणून तुमच्या समोर घेऊन आलोय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. उत्तर प्रदेशचं गाजीपूर इथलं मोहम्मदाबाद आहे. इथूनच जवळ असलेल्या या मोहम्मदाबादच्या हलदरपूर असं एक गाव आहे. त्या हलदरपूर गावातला हा एक रहिवासी, त्याचं नाव आपण घेऊ नये कारण तो पीडित आहे. तो आणि त्याची पत्नी या दोघांची एक कोर्टात केस चालू असते, म्हणजे ते विभक्त राहतात. आणि कोर्टात केस चालू असल्यानं मग एक तर माझ्या पद्धतीनं जे मला हवं, मला जसा न्याय पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला सहकार्य कर, नाही किंवा पैसे दे वगैरे, आणि ते काय जे असेल ते, नाही तर मग मी तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन, असं ते पूर्ण स्टोरी होती. एक दिवस काय झालं, याचे जे नातेवाईक आहेत या पीडित व्यक्तीचे, त्याच्या नातेवाईकांनी त्याला फोन आले, भरपूर फोन आले त्या दिवशी, की अरे तुझे जे फोटो आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात, तेही अश्लील फोटो. त्या व्यक्तीनं चौकशी केली, तपास केला, त्याला नंतर हे कळलं की हे माझे अश्लील फोटो व्हायरल करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, माझी बायकोच आहे. मग त्यानं बायकोला फोन लावून विचारणा केली की बाबा तू असं करू नको आणि जे माझे फोटो टाकले ते डिलीट कर. तर उलट या बायकोनंच त्याला धमकावलं की तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, तुझ्या परिवाराला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, मी तुला तुझ्या परिवाराला बर्बाद करेल, सुपारी देऊन गुंडांना तुझी हत्या घडवून आणेल, असं ती बायको त्याला म्हटली. मग आता याच्यानंतर काय झालं की ती डिलीट करेना, धमक्या पण देऊन राहिली, आपले फोटो अजून व्हायरल होत आहेत. मग ही व्यक्ती पोलिसांमध्ये गेली की साहेब बायको ऐकेना, कोर्टात केस चालू असल्यानं ती माझी फोटो अशी टाकतेय, माझी बदनामी करतेय, मला माझ्या घरच्यांना त्रास देतेय. पोलीस त्याची ती कैफियत पाहून पोलीसही चक्रावले, कारण उलटाच प्रकार होता. आता पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि पोलिसांचं म्हणणं आहे की जर ते खरंच दोषी असतील तर आम्ही त्यांना शिक्षा होईल असा नक्कीच पूर्ण जो आहे तो गुन्हा दाखल करू आणि पीडित व्यक्तीला न्याय देऊ. तुम्हाला हे प्रकरण काय सांगून गेलं, कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.